इतर बाहेरच्या देशात सुद्धा मी फिरते आता. होय. पण आपल्याकडे लोकसंख्या फार आहे, त्यामुळे आपल्याकडे जे प्रेशर येतं पोलिसांवर हो. ते इतर नाहीये तिथे कुठे. तर असं का घडलं, म्हणजे काय येत नव्हती भूमिका अशा पद्धतीची? कारण मला वाटतं की नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे सालबर्डी या एका आगळ्या वेगळ्या चित्रपटाचं. 17 एप्रिल 2026ला तो प्रदर्शित होतोय आणि आता इथे रवींद्र नाट्य मंदिरमध्ये याचा लुक रिलीज करण्यात आला. आणि मनोरमा, पोलीस सेवेत कार्यरत असणारी अधिकारी मनोरमा म्हणून आपल्या समोर आलेली आहे अभिनेत्री पूजा सावंत. पूजा, सर्वप्रथम अभिनंदन, कारण सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं जे ब्रीदवाक्य समजलं जातं त्या युनिफॉर्म मध्ये, त्या वर्दीमध्ये तुला बघताना खूप अभिमान वाटला. आणि तुझा आतापर्यंतचा प्रवास डोळ्यासमोर आला, अगदी श्रावण क्वीन पासून आतापर्यंत, कारण त्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. ऍब्सोल्युटली येस. तुला काय वाटतं आता या क्षणाला? नाही, थँक्यू सो मच गणेश सर, इतकं छान तुम्ही कौतुक केलं माझं. आणि तुम्ही पाहिलाय माझा प्रवास. Yes. अनेक वर्ष या चित्रपटसृष्टीत मी आहे हो. आणि मनासारख्या भूमिकाच करत आले मी. आवडलेली भूमिकाच नेहमी केली आहे आणि PI मनोरमा प्रधान ही त्यातली एक आहे. त्यामुळे आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत, रवींद्र नाट्य मंदिर, ह्या वास्तूने देखील माझा प्रवास पाहिलाय मी. ती जेव्हा अगदी सुरुवात केली होती तेव्हा इथल्या प्रत्येक रिहर्सल हॉलमध्ये माझा परफॉर्मन्स झालाय, ह्याच रंगमंचावर माझा परफॉर्मन्स झालाय. तुझा अवॉर्ड सुद्धा मिळालेला. एक्झॅक्टली. सो फारच नॉस्टॅल्जिक फिलिंग आहे आज, वेगळंच फिलिंग आहे. आणि जेव्हा आज लुक रिलीज करण्यात आला की तू त्या युनिफॉर्म मध्ये आलीस, डिफेन्स युनिफॉर्म, त्या ज्या युनिफॉर्मचं तुला खूप आकर्षण होतं पहिल्यापासून, अनेक मुलाखतीतनं तू ते सांगितलंस. एकंदरीत पोलिसी सेवेबद्दल काय वाटतं? मला फारच आदर वाटतो त्यांच्याबद्दल. पोलीस सेवा असेल, आपली आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, सगळेच. मी तर म्हणते की आपले वॉचमॅन काका सुद्धा जे आपलं संरक्षण करतायत, कमालीचा आदर आहे मला त्या सगळ्यांसाठी. आणि त्यांच्याकडे बघून जे सेफ फिलिंग येतं ना, की अच्छा वॉचमॅन काका आहेत ना, ठीक आहे, अच्छा पोलीस काका आहेत ना तिकडे, ठीक आहे, ते वेगळंच आहे. आणि ना मी इतर बाहेरच्या देशात सुद्धा मी फिरते आता. पण आपल्याकडे लोकसंख्या फार आहे, त्यामुळे आपल्याकडे जे प्रेशर येतं पोलिसांवर ते इतर नाहीये तिथे कुठे. त्यातही आपले महाराष्ट्र पोलीस इतकी कमालीची कामगिरी करतात. हॅट्स ऑफ टू देम. खरंय. भूमिका स्वीकारताना, म्हणजे तू मगाशी म्हणालीस आता प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला की खूप वर्ष वाट बघावी लागली, तर असं का घडलं, म्हणजे काय येत नव्हती भूमिका अशा पद्धतीची? कारण मला वाटतं की माझे ज्या पद्धतीचे सिनेमे झाले, बऱ्यापैकी रोमॅन्टिक केलेत मी, बऱ्यापैकी गर्ल नेक्स्ट डोअर असं झालेलं आहे. आय एम प्राऊड ऑफ दॅट ऑल्सो. मी काही कंप्लेंट नाही करत आहे. त्यामुळे कदाचित असं दिग्दर्शकांना होऊ शकतं की हे जमेल का, करता येईल का, हे सगळंच आहे. पण म्हणून मी बऱ्याचशा इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा मेन्शन केलंय की मला अशा भूमिका करायच्या आहेत. सो मे बी रमेश सरांनी एखादा इंटरव्ह्यू पाहिला असेल माझा आणि त्यांनी भूमिका मला दिली. योग यावा लागतो. आणि 8 मार्चला आता आंतरराष्ट्रीय महिला दिन येतोय आणि त्यानिमित्ताने आपल्या महिला प्रेक्षकांना काय संदेश देशील? मला सर्व महिलांना संदेश असा नाही द्यायचा आहे. मला सगळ्यांना म्हणायचं आहे की तुम्ही जे काही करताय तुमच्या आयुष्यात, तुमच्या कामात, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, सगळ्यांना प्रॉब्लेम्स येतात. मलाही येतात, असं नाहीये की मला येत नाही येत प्रॉब्लेम्स. खूप मोठे प्रॉब्लेम्स येतात. फक्त त्यांना फेस करून आपण पुढे जाऊया. फक्त हे सगळं करताना ना चेहऱ्यावरचं हास्य कुठेही गमवू देऊ नका. समोरच्याला कळलं नाही पाहिजे की आपल्या मनात काय चाललंय. खुश राहा, प्रेम स्प्रेड करत राहा, कारण का तीच आपली ताकद आहे. आणि जाता आता अगदी शेवटचा प्रश्न की गुढीपाडवा येतोय, नवीन वर्षाच्या निमित्ताने, गुढीपाडवा आत्ता आहे आणि एप्रिल महिन्यात चित्रपट येतोय. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काही संकल्प काय सांगशील? संकल्प केला आहेस का? कारण न्यू इयर रेझोल्युशन 1 जानेवारीला सगळेच करतात. नाही. माझ्यासाठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा आहे. हो. आणि यात्रांमध्ये पण तू सहभागी असायची? हो, मला आवडतंच. मला आपले सगळेच सण आवडतात. पण गुढीपाडवा स्पेशल असतो माझ्यासाठी, कारण काहीतरी आपण रेझोल्युशन करतो आणि माझं दरवर्षीचं एक तर ठरलेलं आहे की या वर्षी वेगळी भूमिका करायची, या वर्षी मला हे करायचं, या वर्षी मला या दिग्दर्शकासोबत काम करायचंय. सो असे मनसुबे असतात माझे दरवर्षीचे. ते आता कधी पूर्ण व्हावेत, कसे व्हावेत तो ठरेल. आणि ते स्वामी कृपेने पूर्ण होत अशी सदिच्छा देतो. तुम्ही प्लीज आशीर्वाद द्या मला. मी कोण आशीर्वाद देणार? आशीर्वाद तर करता करविता स्वामी आहेत, विधाता आहेत. तर आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा देतो आणि आपण असं सांगूया की येणारं वर्ष हे सर्व लोकांना सुखाचं जावं. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.